केमिस्ट्री मास्टरचा सगळ्यांना नमस्कार. आपण सोल्युशन टॉपिक बघतोय आणि सोल्युशन टॉपिकमधला 10 नंबरचा प्रॉब्लेम आपण स्टार्ट करतोय. आता याच्यामध्ये काय सांगितलं बघा. वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कंटेनिंग 13 इंटू 10 -3 kg ऑफ सोल्यूट इन 0.1 kg ऑफ वॉटर. आता वॉटर म्हणजे सॉल्वंट असणार आहे, त्याला आपण W1 बोलणार. आता त्यांनी काय म्हटले 0.1 kg असं बोललेत ना. मग जनरली आपण काय करूया, ते ग्रॅममध्ये करून घेऊया. 0.1 kg म्हणजे किती ग्रॅम, तर 0.1 इंटू 10⁻³ ग्रॅम. म्हणजेच कसं, तर 1000 मल्टिप्लाय करायचं असते. म्हणजे कसं बघा, 0.1ला 1000 मल्टिप्लाय करायचं म्हणजे ते कशामध्ये येते, ग्रॅममध्ये येते. मग किती ग्रॅम आलं, तर 100 ग्रॅम. 100 ग्रॅम कसं आलं, पॉईंट इथं होता 1 2 3 डिजिट इकडं पुढे सरकलो, 100 ग्रॅम आला. W2 किती आहे बघा बरं, 13 इंटू 10⁻³ kg. आता केजीचं कन्व्हर्जन ग्रॅममध्ये करताना आपण काय करतोय, 13 इंटू 10⁻³ इंटू 10⁻³ ग्रॅम. -3 + 3 कॅन्सल, राहिलं काय 13 ग्रॅम. परत काय दिलं बघा त्यांनी, तर त्यांनी व्हेपर प्रेशर ऑफ वॉटर दिलं आहे. त्यांनी कॅल्क्युलेट मला वेपर प्रेशर ऑफ वॉटर, हां हे दिलं आहे ते वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन आहे. म्हणजेच कोण, तर P किती आहे, तर 27.371 mm ऑफ Hg आहे. आणि P1⁻0 म्हणजेच वेपर प्रेशर ऑफ वॉटर इथे दिलं आहे बघा, किती आहे 28.065. आता बरीच मुलं मला काय म्हणतात, सर गिवन कळत नाही. आता गिवन समजून घेण्यासाठी काय करायला पाहिजे, तुम्ही पहिल्यांदा मासवाल्या दोन टर्म तुम्ही शोधताय, ग्रॅम ग्रॅम किलोग्रॅम किलोग्रॅम वॉटेवर जे काय असेल ती. जी मोठी संख्या असते ती सॉल्वंटची असते, छोटी संख्या असते ती सोल्युटची असते. दोन प्रेशर जर दिले असतील त्यातलं मोठं प्रेशर जे असते, जास्त प्रेशर जे असते ते सॉल्वंटचं असते आणि सोल्युशनचं वेपर प्रेशर थोडंसं कमी झालेलं असते. आपण त्याला म्हणतोय लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आता परत त्यांनी अजून काय सांगितलं, कॅल्क्युलेट द मोलार मास ऑफ द सोल्यूट असं बोललेत. मग त्याच्या आधी त्यांनी वॉटर बोललेत ना. वॉटर म्हणजे काय असणार आहे, तर M1ची व्हॅल्यू असणार आहे 18 ग्रॅम पर मोल असणार आहे. H2Oचा फॉर्म्युला, ऑक्सिजन 16 आणि हायड्रोजन 11, टोटल 18 होते. तर टू फाइंड, काय फाइंड आउट करायचं आहे, तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मोलार मास म्हणजे M2 फाइंड आउट करायचे आहे. परत टू फाइंड झाला. परत फॉर्म्युला काय आहे बघा बरं, M2 = डेल्टा M2 = W2 इंटू M1 इंटू P1⁻0 डेल्टा P इंटू W1. सगळ्या व्हॅल्यूज पुट करा कॅल्क्युलेशनमध्ये. W2 किती आहे बघा बरं आपला, W2 13. M1 किती आहे आपला, M1 18. P1⁻0 किती आहे 28.065. आता डेल्टा P काढायला पाहिजे. डेल्टा P कसा काढतो आपण बघा बरं, डेल्टा P = P1⁻0 मायनस P. P1⁻0 किती आहे 28.065 वजा 27.371. 5 1 गेले, 4 16 7 गेले, 6 7 8 9, परत 9 3 गेले, 6.00 म्हणजे किती आला 0.694. हे कोण आला, डेल्टा P आला. W1 किती आहे सांगा बरं, तर 100. आता काय करा, 100 मल्टिप्लाय करूया, बरं पडेल जर आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी. 13 इंटू 18 इंटू 28.065 अपॉन 100 मल्टिप्लाय केल्यानंतर 2 पटी सरकते 69.4. ठिकाणचे लॉग बघायचे, सम करूया. 13चा हे येतोय कॅरेस्टिक येतोय 1. 13चा लॉग किती येतोय बघा बरं, 13चा लॉग आहे 11. 39. 18चा लॉग बघा 1. 18चा लॉग किती येतोय 18 18 18 18. 18चा लॉग येतो 25 53 प्लस 28चा लॉग किती येतो बघा, 28चा 0 6 मध्ये 28 28. 28चा 0 6 मध्ये किती आहे मिन डिफरन्स 9. 72 आणि 9 80 81 41 41 81. या ठिकाणची काय करायची, सम करायची. 9 10 3 13 चल 1. 8 9 10 11. 8 9 10 11 12 12 आणि 5 17 तर चल 1. 5 10 11 चल 1. 4 5 6 7 8.3 वजा 1.69चा 4 मध्ये, 69चा 4 मध्ये लॉग
14 13तनं 4 गेले 9, परत 7 1 केला 5, परत 11तनं 4 गेले 6 7, परत 17तनं 8 गेले 9 पॉईंट, 2तनं 1 केला 1. आता याचा काय बघायचा असतो, अँटीलॉग बघायचा. तर याचा 97चा 5 9मध्ये अँटीलॉग बघायचा आहे. 97चा 5 9मध्ये 97 कुठे आहे बघा बरं इथं, 97चा 5, 9मध्ये काय बघा बरं, 9मध्ये आहे 20 40 50 60 61 94 61 61 M2 इज इक्वल्स टू ग्रॅम पर मोल. आता राहिलं 1 पॉईंट म्हणजे 94.61. थँक्यू.